मोठ्या भक्तिभावाने जात असल्याचे चित्र दिसत आहे। सध्या आपण सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहोत। सध्या जे परिस्थिती पाहता आता सोलापूर कडून धाराशिवकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे, जेणेकरून मागील 2 ते 3 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। त्याच अनुषंगाने सोलापूर छत्रपती संभाजी महामार्ग नॅशनल क्रमांक 52 हा सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बाउंड्रीवरची जर परिस्थिती पाहायला गेलं तर धाराशिव पोलीस आणि सोलापूर पोलिसांच्या वतीने बॅरिगेट्स लावून या ठिकाणी जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची ही दक्षता या ठिकाणी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर धाराशिव पोलिसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हा जो संपूर्ण परिसर आहे यात मार्गावरून जवळपास लाखो भाविक हे भवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरहून तुळजापूरकडे रवाना झाल्याचे चित्र दिसत आहेत। आता जर पाहिलं तर या ठिकाणी वयोवृद्ध असतील त्याचबरोबर लहान मुलं असतील यांचे या ठिकाणी मोठी गर्दी केलेली दिसत आहे, जेणेकरून डोक्यावरचे पिशवी असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातून हे जे महिला वर्ग असेल त्याचबरोबर पुरुष असतील ते सुद्धा तुळजापूरच्या दिशेने मोठ्या भक्तिभावाने आई राजा उदय उदयच्या देवगोसामध्ये निघत असल्याचे चित्र दिसत आहे। आता जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर सोलापूर ग्रामीण पोलीस असतील त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी सदर सोलापूर आणि धाराशिवच्या बाउंड्रीवरचे असल्याचे चित्र दिसत आहे। आता जर पाहिलं तर अतिशय भक्तिमय भावात या ठिकाणी तुळजापूरला भाविक जात असल्याचे चित्र दिसत आहेत। आपण जे काही सोलापूर येथील रूपा भवानी येथून जे तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी जे भाविक निघालेले आहेत आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय त्यांचे यायचे। मावशी आपले नाव सांगा। बोला नाव सांगा। सुजाता गाव सोलापूर। बरं किती वर्षापासून येतात? आणि 8-9 वर्ष झाली। बरं काय पहिले ते सेवा सुविधामध्ये आता सेवा सुविधामध्ये काय फरक आहे? काय नाही सगळं नीट चांगलं आहे। बरं आता पहिले एवढी सोय नव्हती, आता व्यवस्थित म्हणजे सोय म्हणजे रस्त्याला येताना आम्हाला कुठलं म्हणजे काय कमी पडू देत नाहीत, औषध वगैरे गोळ्या भेटतात, खायला भरपूर भेटतंय। मागील काही दिवसामध्ये जर पाहिलं तर हा रस्ता छोटा होता, हा रस्ता खूप काय त्रास झाला? नाही गाड्या वगैरे म्हणजे नसते तर आम्हाला काहीच त्रास होत नाही, म्हणजे चालताना आम्हाला फ्री मध्ये चालतो। तुम्ही किती वर्ष व्यवस्थित 5 वर्षापासून सोलापूरच। काय तुमची म्हणजे इच्छा आकांक्षा काय देवी सगळ्यांना छान ठेव, सगळ्या जगाला छान ठेव हेच आमचं मागणं आहे आईला। दुसरं काही स्वतःसाठी काही नको, स्वतःसाठी तिला आपणच देते। हा गाणं येत नाही म्हणजे हे येते की मंत्र वगैरे येतो। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी मोठ्या भक्तिभावाने हे सोलापूरहून तुळजापूरकडे जे भाविक आहेत ते जात असल्याचे चित्र दिसत आहे। आता जर पाहिलं तर या ठिकाणी जे भाविकांचे जे लहानापासून ते मोठ्यापर्यंत जे भाविक या ठिकाणी जात असल्याचे चित्र दिसत आहेत। काही मावशी आपलं नाव सांगा पहिलं। कुठं आलं तुम्ही नाव सांगा। किती वर्षापासून येतात? 2 वर्ष झाले। बरं काय वाटतं आता म्हणजे आता तुम्ही चाललात आता तुळजापूरला काय मागणी आहे भवानी मातेकडे तुमचं? असं मला जायचं आहे आमचं मागं। बरं चालतं दादा नाव आपलं नाव सांगा। पंढरपूर भारत ज्ञानोबा कदम। बरं कुठून आलं? पंढरपूरहून। बरं किती वर्षापासून आहे? पहिलेच वर्ष माझं। काय वाटतं आता पहिल्या वर्षी आले त्रास वगैरे काय अजून तर काय नाही मला काय आता निरंतर येणार आता येणार दरवर्षी। ठीक आहे प्रशासनाकडून सेवा सुविधा कशा प्रकारे देण्यात आल्या? काय चांगल्या शिवाय चांगली सेवा म्हणजे आरोग्याचे असतील किंवा होय आहे आरोग्य गोळ्या वाटून चालू आहे होय। बरं तुमच्या समोर कोण आली? माझी भाऊचं आहे मालकी मंडळी आहे माझी, दोघ जण आहे। काय इच्छा आकांक्षा काय मागणी केली भवानी मातेकडे? देवाला काहीच मागितलं नाही, देवा फक्त मला येऊन सुखरूपणे होऊ द्यावा मागायला। देव काढणार की 100% काढणार संकटाला देव काढणार की जर बसलं देव म्हणजे काढणार संकटात ते मोरच आहे म्हणल्यावर काढणार तुम्हाला संकटात ना। काय सगळ्यात भक्ती म्हणलं तिचं बघणार जगाचं हा काढणार आहे 100% आहे काढणार। बरं आजोबा आपलं नाव काय कुठं आलात तुम्ही? वाखरी पंढरपूर। बरं नाव काय तुमचं? सत्यवान गायकवाड। बरं किती वर्षापासून येतात तुम्ही? पहिलेच व्यवहार आहे माझी। काय वाटतं त्रास वगैरे होते का तुम्हाला? काय नाही अजिबात काय कुठनं चालत आलात तुम्ही? सोलापुरात रूपा भवानी पासून काय म्हणजे काय सेवा सुविधा कसं वाटते म्हणजे? चांगले आहे। बरं म्हणजे त्रास वगैरे काय झाला? काय नाही आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, पोलीस प्रशासन सहकार्य करतंय होय।
बरं मावशी आपलं नाव सांगा. संगीता नांदे बरं गाव पाटकुल बरं मोहोळ तालुका का? मोहोळ तालुका बरं किती वर्षापासून येतात? आम्ही 5 वर्ष झाले बरं तुमच्या समोर कोण कोण आले? आहेत 2 मैत्रिणी येते बरं किती वर्षापासून येतात तुम्ही? 5 वर्ष झाले बरं. काय वाटतं आता म्हणजे काय काय नाही आनंद वाटतोय काय मागणी आहे? भवानी मातेला काय काय नाही भवानी मातेला फक्त एवढंच मागणं आहे की सगळं जग सुखी राहावं सगळ्याला मुक्त करावं एवढं कोविड सारखी परिस्थिती येऊन परत येऊन महापूर वगैरे आहे का गावाला? आहेत की भरपूर आहेत कुठल्या नाही त्या गावाला? शिना नदी किती शेतकऱ्यांचं नुकसान झाले का? भरपूर झालंय तुमच्या घरात वगैरे नुकसान झाले का? आमच्या घराचं बी झालंय थोडं बरं. शेतीचं झालंय मदत वगैरे केल्या का शासनाने? नाही अजून केली काय घरात पाणी वगैरे गेलं का तुमचं? गेलते की 10,000 रुपये आले का? नाही की कशामुळे आले? काय विचारा माहिती? नको तुम्ही काय नाही आम्ही काय केलंच नाही केलं अहो करायचं असतं. नाही काय केलं बरं मामा हा कुठं आला तुम्ही? काशेगाव नाव सांगा पूर्ण. लक्ष्मण परेट किती वर्षापासून येतो? 10-25 बरं वर्षापासून. आता या पिल्लूला बी घेऊन चालला का तुम्ही? हा हा बरं आता पिल्लूला असं घेऊन जाणार हा हा बरं पिल्लू सोबत कोण कोण आहे? आम्ही दोघच. बरं आता गर्दीमध्ये काय आता कसं पिल्लूला काय 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 होत नाही, पिल्लू राहते. बरं गावचे नाव सांगा आपलं. अनिता बरं पूर्ण नाव अनिता बसवराज पाटील आणि गाव इंडी बरं कर्नाटक मधून आलं चालू कुठं नाही तर देवळापासून येताना कसं आलं कर्नाटक मधून सोलापूर एसटीने का? एसटीने आलं काय मागणं आहे तुमचं भवानी मातेला म्हणजे एवढं तुम्ही मित्र आहेत का? हा बरं काय मागणी तुम्ही दोघं मिळून अजून मुलं चाललात? नाही म्हणून अजून मुलं झालं नाही म्हणून मुलं नाही. 100% भवानी माता तुम्हाला पावणार नाही. हा हं? किती वर्ष झाली येतं तुम्ही? इथं ये 5 वर्ष 5 वर्ष झाली. बरं दादा तुम्ही आता दोघं मिळून आलात तर तुम्ही एवढं कर्नाटक मध्ये आपण कन्नड बोलत आपण मराठी सुद्धा एवढं चांगलं बोलतात काय? तिने मराठीच नाही हं. काकडीच आहे बरं आणि मी तुम्ही इंडीच आहे बरं, तुम्ही बी चांगलं बोलता की मराठी? मी बोलतोय हं. लग्नाच्या अगोदर सासवड मध्ये राहिला होता मी. असं काय आहे काय? हं? काय नाही बरं काय मागणी भगवान माता काय तुझी इच्छा त्यांची? हं? काय सगळं सुखी सगळे समजून येते. बरं मावशी कुठं आला तुम्ही? मोळ बरं नाव काय तुमचं? मै नाव दुबरदानगे कोण कोण आला तुम्ही? मी माझी मुलगी बहीण बरं किती वर्षापासून येतात तुम्ही? आम्ही 8 वर्ष झाले बरं काय मागणी आहे भगवान मातेकडे? सगळ्यांना सुखी राहू द्या पूरग्रस्तांना असं येऊ नये त्यांच्यावर लय दुःखाचा डोंगर आलाय आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्यावर सगळ्यांवर लय परिस्थिती बेकार आली आहे आता तुमच्या गावाला किराण्याचे आहे का? हाय तुमचं नुकसान झालं का? आमच्याकडे बांबवाडी तिकडे लय नुकसान झालंय आम्ही काल परवा साड्याची मदत केली बरं अन्नदानाची बी केली मदत बरं तुम्हाला अंबाबाईचं गाणं वगैरे येते का? तुमच्या हातात परडी वगैरे येते गे बरं एखादं मला एक मिनिट हा कशाला जायचं तुळजापूरला आपलं इथंच तुळजापूर हा, खरंच आहे खरं अंबाबाईचं हे सतपण खरं आई राजा उदय आई राजा उदय उदय येळकोट येळकोट जय मला जय जिजाऊ जय शिवराय. मी मोहोळ मधून तृप्ती समाधान जगताप बोलते. मी आईला 14 वर्ष झालं चालत जाते सोलापूर ते मोहोळ. माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच माझं मागणं आहे, लाडकी बहिणीला काहीतरी मदत केली पाहिजे सरकारनं, लाडक्या बहिणीचं काहीतरी न्याय दिला पाहिजे सरकारनं. हीच माझं मागणं. आई तुळजाभवानीला पाठिंबा, आई तुळजाभवानीचा आहे. लाडक्या बहिणीला सगळ्यांनी साथ द्या. लाडक्या बहिणीची घरं सध्या पुरामध्ये पाण्यामध्ये गेले, ती पाणी त्यांच्या घरात गेलेलं आहे. आणि आता फडणवीस साहेब म्हणतात, एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की केवायसी करा. केवायसी कशी करायची? कागदपत्र वाहून गेली ती बहिणीची पाण्यात. आता कशी केवायसी केली जाईल त्यांना? ही आई चरणी माती सांगते मी एकच, ही केवायसी फडणवीस साहेबांनी रद्द केली पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे, सरकारने न्याय दिलाच पाहिजे. हीच माझं चरण मी मातेला द्यायला चाललेलं आहे की लाडक्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे, सरकारनं तातडीने न्याय दिला पाहिजे. ही केवायसी बंद केली पाहिजे सरकारनं. सध्या बोललं जात आहे की केवायसीच्या नावाखाली ही जी योजना आहे, हा. शासन बंद करण्याचा प्रयत्न करतं असं वाटतं का तुम्हाला? केवायसी बंद केली पाहिजे. ही खोटा आरोप आहे. ही बहिणीच्या खात्यातनं पैसे चालले ते माघारी. ही बहिणीच्या खात्यातलं पैसे माघारी चालले ते. माझ्या लाडक्या बहिणीला एकच सांगणं आहे, केवायसी कुणीही करू नका. सगळ्यांनी मोर्चे काढा आणि आपल्या मंत्र्याला सगळ्या बहिणींनी पाठिंबा द्या. मला सगळ्यांना मी एकच सांगते, मला माझ्या सगळं चला पाठिंबा द्या. आपण मंत्र्याला जाऊन बसू,
आपण मंत्र न्याय घेऊनच येऊ. फक्त केवायसीच्या संदर्भात तुम्ही तुळजापूरला भवानी हा. मातेच्या तुम्ही चाललात. हा, मी माझ्या लाडक्या बहिणीला न्याय दिला पाहिजे. फडणवीस साहेबाला माझं मागणं हेच आहे. फडणवीस साहेब, तुम्ही आधी कशाला काढली केवायसी? काढायला नाही पाहिजे होती लाडक्या बहिणीला. पहिल्यांदा तुम्ही, आता तुमचं कुठलं तर हे आले इलेक्शन आल्याबद्दल तुम्ही काहीतरी टॉर्चर करताय बहिणीला. टॉर्चर करू नका बहिणीला. टॉर्चर करायला जाचाल तर पाठिंबा बहिणीला तुम्हाला द्यावं लागल. तुम्ही आता नगर परिषदचं इलेक्शन आलंय, त्यामुळे तुम्ही आम्हाला टॉर्चर करत असाल तर आधी तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणायचं नव्हतं. लाडक्या बहिणीला तुम्ही संविधान दिलं पाहिजे, मानलं पाहिजे बहिणीला. माझ्या कुठल्याही बहिणी असेल, मला पाठिंबा द्या. आपण मंत्र्याला जाऊन बोलो. मंत्र्याला जय जय जाऊ, जय शिवराय, जय भीम. सोलापूर आणि धाराशिव बाउंड्री पासून तुळजापूरचं अंतर 29 किलोमीटरचं आहे. हे जे भाविक आहेत ते आई राजा उदयच्या दिवसामध्ये काही क्षणामध्ये काही तासामध्ये ते तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, धाराशिव, सोलापूर बाउंड्री.